नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अस्मिताची चोरोटी असते आणि त्यामध्ये आता ही प्रिया कारस्थान करते, खाली तेल वगैरे सांडवते, अस्मिताला ती पाळण्याचा प्रयत्न करते आणि सायलीवर त्याचा आरोप टाकते. तर बघूया कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आजचा भाग सुरू होतो. अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन खूप फ्रस्ट्रेटेड असतो, जे काही आता कोर्टमध्ये झालं असतं त्यामुळे. त्यावर आता अर्जुन सायलीला आता म्हणत असतो की दामिनी काहीतरी गेम करणार आहे, हे मला माहितीच होतं आणि म्हणूनच तिने अर्जंट हिअरिंग मागून घेतलं. असं म्हणत आता अर्जुन आपली जी बॅग असते तो आपटून देतो आणि अर्जुनला खूप वैताग आलेला असतो. तर आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, त्या लोकांना बरोबर समजलं की आपण साक्षीच्या एकदम जवळून बसलो होतो आणि आता तिला अडकवायला आपल्याला आता फक्त काही महिने लागणार आहे आणि याचीच त्या दामिनीला भीती वाटायला लागली असेल. पुढे आता अर्जुन म्हणतो सायलीला की मला तर असं वाटलं होतं की आज ती काहीतरी कोर्टात खोटा पुरावा दाखवेल, पण नाही, भलतंच होऊन बसलं आज. तर बघा इकडे आता ही प्रिया साक्षीला फोन लावते आणि तिला म्हणत असते, अगं साक्षी, हे काहीतरी भलतंच होऊन बसलं आहे गं. नाही म्हणजे त्या दामिनीने इतक्या अर्जंटमध्ये नोटीस पाठवला म्हटल्यावर मला वाटलं होतं की आजच निकाल लागेल आणि मग एव्हा आपण सेलिब्रेट करू शकू, पण नाही, तिने तर आणखी मुदत वाढून मागितली. त्यावर आता साक्षी म्हणते या प्रियाला की अगं नाही, मुदत मागितली नाहीये, मुदत दिली आहे आणि ती सुद्धा फक्त 1 महिन्याची. पुढे आता ही साक्षी म्हणते प्रियाला की आज नाहीतर या 24 दिवसात का होत असे ना सेलिब्रेट तर आपणच करू. तर आता इकडे अर्जुन दुसरीकडे म्हणत असतो सायलीला की आता फक्त 24 दिवस, फक्त आता या 24 दिवसात आपल्याला इकडचं जग तिकडे करायचंय. आपल्याला कोर्टाने फक्त आता 1 महिना दिलाय, 1 महिना, आणि या 1 महिन्यात हे प्रूव्ह करायलाच हवं की मधुभाऊ निर्दोष आहे. त्यावर आता सायली म्हणते अर्जुनला की पण आपण हे सिद्ध नाही करू शकलो तर, आणि पुरावे गोळा करण्याच्या बाबतीत आपण आहोत तिथेच राहिलो तर इकडे प्रिया पॅनिक होत असते आणि प्रिया आता साक्षीला म्हणते पण अगं अर्जुनने म्हणजे कोर्टाने अर्जुनला 1 महिना दिलाय आणि या 1 महिन्यात तो इकडचं जग तिकडे करू शकतो. त्यावर तर साक्षी फुल कॉन्फिडंट असते आणि ती म्हणते हो का, मग गेल्या 2 वर्षात इकडचं जग तिकडे का नाही केलं त्याने, का आजही त्याचं जग आहे तिथेच आहे. आणि पुढे साक्षी म्हणते या प्रियाला मला नाही वाटत यार की या 1 महिन्यात तो काय असा चमत्कार करणार आहे. आता प्रिया घाबरत असते आणि प्रिया म्हणते तो काय करेल हे माहिती नाही, पण तो चमत्कार नक्कीच करू शकतो. मला आहे ना हल्ली अशी एक फिलिंग यायला लागली आहे की तो एकामागे एक पुरावे शोधून काढतोय आणि जर का त्याचा पुरावे शोधण्याचा स्पीड वाढला ना तर पुढच्या 24 दिवसात आपण जेलमध्ये असू अगं, असं आता प्रिया ही साक्षीला म्हणत असते. तर इकडे आता दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की या 24 दिवसात साक्षी जेलमध्ये असेल, आय प्रॉमिस. आता फक्त आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागणार आहे. त्यावर आता सायली म्हणते पण आपल्याला जमतील तेवढे प्रयत्न तर आपण करतोच आहे ना. पुढे आता सायली म्हणते की जर का त्या प्रियाने खोटी साक्ष नसते दिली ना तर आपण एव्हा ना पूर्ण पोहोचलो असतो या निकालापर्यंत आणि आपल्याला त्यात यशही मिळालं असतं, कारण साक्षी विरोधात आपल्याकडे तेवढे पुरावे आहेत. पण आता त्या अर्ध्या पुराव्यांचं काय करायचं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं होईल, सगळं होईल. त्या दामिनीला वाटतंय की तिने 30 दिवसाचं चॅलेंज देऊन खूप हुशारीचं काम केलंय, पण हाच तिचा मूर्खपणा ठरणार आहे, असं आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. तर तिकडे दुसरीकडे ही साक्षी म्हणते प्रियाला की काय ग, तू जराशी मूर्ख आहेस का ग. अर्जुनच्या हातात जो का वेळ होता ना तोच आपण आता काढून घेतलेला आहे. आता फक्त 24 दिवस, शेवटचे 24 दिवस आणि मग मीही मोकळी आणि तूही. तर आता इकडे दुसरीकडे सायली रडत असते आणि ती अर्जुनला म्हणते की मला मधुभाऊंना या सगळ्यातून मोकळं करायचं आहे, खूप उपकार आहे तो त्यांचे माझ्यावर. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की मला कळत आहे सायली. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला की एखाद्या मुलीला रस्त्यावरनं उचलून आणणं आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणं, माया लावणं हे कोणी नाही करू शकत हो. आणि जर मला मधुभाऊ भेटले नसते ना तर मला माहिती नाही मी कुठे असते, तर कशी असते, कदाचित जिवंत असते की नाही मला तेही माहीत नाही. आता अर्जुन हे ऐकून एकदम इमोशनल होतो. पुढे सायली म्हणते जर का मी मधुभाऊंना वाचू शकले नाही ना तर मी स्वतःलाही कधीच माफ नाही करणार, कधीच नाही, कदाचित मी जिवंतही नाही राहणार, असं म्हणतात. तर सायली रडत असते. तर अर्जुन तिच्या तोंडावर आता बोट ठेवतो आणि तिला गप्प राहायला सांगतो आणि म्हणतो की मी त्यांना काहीही होऊ देणार नाही सायली. आणि आता अर्जुन सायलीचे अश्रू पुसत असतो. पुढे आता अर्जुन म्हणतो सायलीला की हो आपण आता जिंकणारच आहोत. कोर्टाने 30 दिवस काय 30 तासही दिले असते ना तरी मी केस जिंकूनच दाखवली असती. तर आता सायली म्हणते अर्जुनला पण आपण आता अशा परिस्थितीत काय करायचं. तर आता अर्जुन म्हणतो आता पुढची तारीख आपल्याला आता लवकरात लवकर घ्यायची आहे. पुढे आता अर्जुन म्हणतो की आय नो आपण जी काही पुराव्याची चेन तयार केली आहे ते अजून पूर्ण झालेली नाही आहे, पण आता ते पुरावे आपल्याला कोर्टासमोर सादर करावेच लागतील. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो की सगळ्यात मोठा जो पुरावा आपल्याकडे आहे ते म्हणजे साक्षीचं यसचं पेंडंट. त्यावर आता सायली म्हणते पण ते लॉकेट आता साक्षीचं आहे हे सिद्ध होण्यासाठी तिने ते लॉकेट गळ्यात घालून यायला हवं ना. आणि प्रेक्षकांना असंच होतं, आता साक्षी ते लॉकेट घालून येते कोर्टमध्ये आणि अर्जुन ते सिद्ध करतो.
सायली आता म्हणते की हे आपण कसं जमवून आणणार आहोत. त्यावर आता अर्जुन म्हणतो की जमू, मला ना थोडासा विचार करू दे, पण ही केस आपण जिंकणारच आहोत आणि मी मधुभावना सिद्ध करेनच. आणि हे मी फक्त बोलेन नाही तर करून सुद्धा दाखवेन, असं आता अर्जुन फुल कॉन्फिडंटने बोलत असतो. तर बघा प्रेक्षकांना इथे काय होतं, आता अश्विन रूममध्ये आलेला असतो आणि ही प्रिया आता बोलत असते साक्षीसोबत फोनवर. आणि आता ही प्रिया म्हणते अगं साक्षी हे सगळं बोलणं सोपं आहे. आता हे वाक्य अश्विन ऐकून घेतो आणि पुढे ही बोलणार तितक्या तिचं लक्ष तर अश्विनकडे जातं. तर अश्विन म्हणतो साक्षी. त्यावर आता ही प्रिया घाबरते आणि साक्षीला म्हणते मी नंतर करते हा. तर आता ही प्रिया जाम घाबरली असते आणि आता अश्विन विचारतो या प्रियाला की काय ग कोणाशी बोलत होतीस. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते मैत्रिणीशी. त्यावर आता अश्विन म्हणतो मैत्रिणीशी म्हणजे साक्षी शिखरे हो ना. तर आता ही प्रिया म्हणते अश्विन काय रे, साक्षी नावाची फक्त आता साक्षी शिखरेच आहे का. मी साक्षी नावाच्या माझ्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी बोलत होते, तिचं नाव साक्षी परांजपे, साक्षी शिखरे नाही आहे. तर आता अश्विन म्हणतो प्रियाला तू खरं बोलतेस का. तर आता ही प्रिया फोन ठेवून देते आपल्या बाजूला आणि आपली नाटकं सुरू करते. अश्विनचा हाती हातात घेते आणि म्हणते अश्विन अरे मी असं कधी वागेन का रे, आणि तू चिडलास ना की माझा मूड ऑफ होतो आणि माझा मूड नीट करणं हे फक्त तुझ्या हातात आहे, असं आता ती त्याला पूर्ण डिस्ट्रॅक्ट करत असते. त्यावर हा मूर्ख अश्विन सुद्धा हिला आता मिठी मारतो आणि इग्नोर करतो ती गोष्ट. आता इकडे दुसरा दिवस उजाडतो आणि आता अस्मिताची चोरटी असते. तर आता सायलीची आंघोळ करून झाली असते आणि अर्जुन झोपलेलाच असतो. त्यावर आता सायली म्हणते यांना मी आंघोळ करण्याआधी आवाज देऊन गेले तरीही अजून झोपूनच आहेत. आणि आता सायली जाते अर्जुनला उठवायला आणि म्हणते अहो उठा, अहो चला उठा ना. तर सायली पटकन असं जोरातच अंगावरचं खेचते अर्जुनच्या आणि आता अर्जुन दचकून उठतो आणि म्हणतो ही कुठली पद्धत आहे उठवण्याची, झोपेतून उठवतेस की असं आयुष्यातून. त्यावर आता सायली म्हणते मगाशी तुम्हाला उठवलं होतं ना, मी प्रेमानेच उठवलं होतं, उठलात का तुम्ही नाही ना. घरामध्ये आज अस्मिताईचा चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही अशा झोपून कसे राहता तो. त्यावर आता अर्जुन म्हणतो आता मी काय खाली जाऊन तिची ओटी भरू का. त्यावर आता सायली म्हणते अहो पण नाही, घरांच्या सगळ्या पुरुषांनी तिथे असायलाच हवं, अस्मिताताईच्या कौतुकात कुठलीही कमतरता राहता कामा नये. त्यावर आता अर्जुन म्हणतो हो येतो, तिथे येतो, तिथे मस्त शोपीस सारखं असं बसून राहतो, तिथे मला एका शोपीस सारखं बसून ठेव नाही तर मग कसं नारळ म्हणून आता अस्मिताच्या ओटीत घाल. त्यावर आता सायली म्हणते की ते काय करायचं ना ते आपण नंतर बघू, आधी पटकन उठा आणि तयार व्हा आता. त्यावर आता अर्जुन म्हणतो एक मिनिट बायको, काय ग काल तू इतकी सिरियस होती, तू केसबद्दल बोलत होतीस आणि आज अचानक इतकी खुश. त्यावर आता सायली म्हणते अर्जुनला चिमटा घेत की काय ना माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की ते माझ्या मधुभावना सोडवणार आणि त्यांनी सांगितलं म्हणजे तो नक्की करणार 100% आणि जिंकणार सुद्धा. आता अर्जुन मस्त स्माइल करत असतो. पुढे आता सायली म्हणते आणि आपल्या घरात एक गरोदर बाई आहे आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण सगळं आनंदी असायला हवं आणि सगळ्या रीती सगळ्या पार पडायला हव्यात चांगल्याने, तरच बाळ आनंदी राहील ना आणि उत्साह येईल. त्यावर आता अर्जुन जांभळा देत असतो. तर आता सायली म्हणते मी काय म्हणते, तुम्ही 2 उषा घ्या, रजाई घ्या आणि एसी आणखी थंड करा आणि दुपारपर्यंत झोपून राहा, मी जाते खाली, असं म्हणत सायली आता तिथून रागात चालली जाते. तर अर्जुन म्हणतो उठतो बाबा, अशी रागाने बोलू नको. आता सायली खाली येते किचनमध्ये, तिथे विमल असते तिच्या मदतीला. तर आता सायली म्हणते विमलला की तुम्ही जरा यांना कॉफी देऊन याल का. तर आता विमल म्हणते की सायली ताई मी तर देऊन येते कॉफी, पण तुम्ही जो फुलवाल्याला बोलवला आहे ना तो अजून आलाच नाहीये. तर आता सायली म्हणते बरं मी जरा वेळ वाट बघते, नाहीतर मग त्याला फोनच करते फुलवाल्याला. तर त्यावर आता विमल म्हणते चालेल मी देऊन येते हा कॉफी. तर आता सायली समोर येते आणि प्रतापला कॉफी देते आणि विमल खोलीत जाते आता अर्जुनला कॉफी द्यायला. तितक्यात तिथे आता फुलवाला येतो आणि आता सायली म्हणते फुलवाल्याला काय होतं आता तुम्ही किती उशीर केलात. आणि त्यानंतर आता फुलं आल्यावर सायली मस्त सगळं काही सजवत असते फुलाने, म्हणजे आता जिथे अस्मिता बसणार आहे त्याच्या अवतीभोवती मस्त फुलाने तिने गोल असं छान फुलं मांडून ठेवलेली असतात. तर आता प्रताप असं सुंदर केलं म्हणून तिचं कौतुक करत असतो. तितक्यात तिथे आता कल्पना आणि पूर्णाजी येतात. तर त्यावर आता कल्पना म्हणते डेकोरेशन बघितलंय का. त्यावर पूर्णाजी म्हणतात की हो चांगलं केलंय. तर आता कल्पना म्हणते हां बरंच केलंय. तर आता सायली सगळी कामं करत असते आणि ही प्रिया येते मस्त आरामात. आता प्रताप म्हणतो बघितलंस ना चांगलं झालं ना डेकोरेशन. त्यावर आता कल्पना हो म्हणते. त्यानंतर आता पूर्णाजी सुद्धा हो म्हणतात. तर बघा आता इकडे ही प्रिया विचारते पूर्णाजी आपण आज अस्मिताला ओवाळायचं आहे ना. तर आता पूर्णाजी म्हणतात नाही ओवाळायचं नाही आहे, फक्त ओटी भरायची आहे. तर आता ही प्रिया हट्ट धरून बसली असते आणि म्हणते की नाही पण आपण ओवाळूया ना, म्हणजे काय शुभ असतं ना ते. त्यावर आता कल्पना म्हणते की बरं काही हरकत नाही, तुला वाटतंय ना तर आपण ओवाळूया. त्यानंतर आता सायली कॉफी घेऊन येते सगळ्यांसाठी. तर ही प्रिया म्हणते सायली ते ओवाळण्याचं तबक कुठे ठेवलंय. नाही म्हणजे मी तयारी करून ठेवते हा सगळी. तर त्यावर आता सायली म्हणते तू कॉफी घे हा प्रिया, तबकाची सगळी तयारी मी करते, कारण सायलीला माहिती आहे की सगळं काही तिलाच करावं लागणार आहे शेवटी. तर आता बघा सायली जाते तबक घेते आणि ताट तिथे ठेवते. त्यानंतर आता सायली इकडे तिकडे बघते आणि म्हणते अस्मिता ताई अजून आल्या कशा नाही. तर तितके तिथे विमल येते आणि म्हणते सायली ताई अर्जुन दादाने अजून एक कॉफी मागितली आणि तुम्हाला सांगायचं नाही असंही सांगितलंय. त्यावर आता सायली म्हणते हो का.
आता बघतेस मी तुमच्या अर्जुन दादाला, असं म्हणत आता सायली वर जाते आणि तितक्यात ह्या प्रियाच्या डोक्यात काहीतरी खुरापती सुचते आणि आता सायली खोली देते अर्जुनची चांगली घ्यायला. तर तितक्यात बघा आता काय होतं, त्याला चांगली खडसावत असते सायली. तर अर्जुनने सगळा पसारा करून ठेवला असतो रूममध्ये. तर आता सायली म्हणते काय हो तुम्ही काय पसारा केला इतका? सायली म्हणते की हो आज सोरोडीचा कार्यक्रम आहे अस्मिता ताईचा, तुम्ही काय पसारा घालून ठेवलाय? तर आता अर्जुन म्हणतो की अगं एक फाईल मला सापडत नाहीये. तर आता सायली म्हणते इथेच थांबा शांत, मी देते फाईल शोधून, नुसतं पसारा करून ठेवलाय सगळा. तर सायली पटकन ती फाईल शोधून देते. त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे इथेच होती फाईल. त्यावर आता सायली चिडते आणि म्हणते हो काखेत कडसा आणि गावाला वडसा. अर्जुन विचार करू लागतो आता अर्जुन काय बोलली म्हणून सायली. तर आता सायली म्हणते बाजूला हो, मला पसारा आवरू द्या सगळा आता. तर सायली आता सगळा पसारा उचलत असते तितक्या तिच्या हातनं एक फाईल खाली पडते आणि त्यामध्ये 2 कागद असतात, त्यामध्ये वेगवेगळे लोकेशन असतं. आता सायलीच्या काहीतरी लक्षात येतं. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रतिमा आणि सुमन आता आलेले असतात. तर आता कल्पना म्हणते या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. त्यानंतर आता प्रतिमा येते, पूर्णाजीच्या पाया लागते. तर आता पूर्णाजी म्हणतात काय ग प्रतिमा तुझी तब्येत कशी आहे ग? त्यावर आता प्रतिमा म्हणते बरी आहे आता. पुढे पूर्णाजी म्हणतात की सगळे अर्ध्या रात्री उठून तुझ्या घरी आले ना, मला कोणीच काही सांगितलं नाही आणि तुझी तब्येत बिघडली हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्यावर आता प्रतिमा म्हणते की बरं झालं, नंतर तुम्ही सुद्धा यांच्यासारख्या अर्ध्या रात्री उठून माझ्या घरी आल्या असत्या. तर प्रताप म्हणतो आणि पूर्णाई आम्ही सगळे होतो ना तिथे. तर आता सुमन सुद्धा म्हणते पूर्णाई हे दोघं आणि अश्विन रात्रभर जागे होते, फक्त तन्वी तेवढी. आता पुढे सुमन सगळं सांगत असते की झोपली होती तन्वी. तर तितक्यात आता प्रिया थांबवते आणि म्हणते सुमन काकी अगं काय गप्पा करत बसली, ये बस आधी. आणि आता टॉपिक चेंज करायचा म्हणून आता प्रिया या दोघींना बसवते. तितक्यात आता प्रतापला एक फोन येतो आणि या प्रियाच्या डोक्यात काहीतरी सुचत असतं. त्यावर आता प्रतापला आवाज नसतो येत फोनवरचा. तर आता प्रताप म्हणतो की मी 1 मिनिट आलोच हा, आणि प्रताप बाहेर जातो आणि ह्या सगळ्या बाई आता गप्पात रमलेल्या असतात. तितक्यात आता बघा ही प्रिया काय करते, हळूहळू जाते आता जिथे अस्मिता बसणार आहे तिथे आणि तेल घेते ताटातलं आणि सगळं ते तेल अवतीभोवती पसरून ठेवते आणि ही मनात विचार करू लागते असं करताना की आता अस्मिता नक्की या तेलावरून पडेल आणि जर का तिच्या बाळाला काही झालं तर सगळा दोष त्या सायलीला दिला जाईल. बघा किती आहे ही, म्हणजे आता हिने विचार सुद्धा केला नाही की आणि अस्मिताच्या बाळाच्या जीवावर सुद्धा उठली. बघा आता इकडे दुसरीकडे काय होतं, सायली आता ती कागद अर्जुनला दाखवते आणि म्हणते अहो हे फोनचे लोकेशन रिपोर्ट आहे ना. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो हे दुसऱ्या केसची. आणि नंतर सायली आता साक्षीच्या केसची रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे बघा हे साक्षीच्या केसचे रिपोर्ट्स. त्यावर आता अर्जुन कॅज्युअली म्हणतो की हो. तर सायली म्हणते पण हे दोन्ही रिपोर्ट्स तर एकाच कंपनीचे आहे, मग यांच्या नावाच्या रंगामध्ये फरक का आहे? त्यावर आता अर्जुन बघू लागतो त्या नोटीसकडे, त्यामध्ये आता फोनच्या लोकेशनची रेकॉर्डिंग असते. तर आता इकडे अर्जुन म्हणतो पण खांडेकरच्या रिपोर्टमध्ये लोगो पिंकिश आहे आणि साक्षीच्या रिपोर्टमध्ये हा मरून रंगाचा आहे. त्यावर आता सायली म्हणते हा फरक इतका बारीक आहे की आपल्याला कळलाही नसतं, पण आता दोन्ही रिपोर्ट्स असे एकत्र आले म्हणून नाहीतर आपल्याला कळलंच नसतं. त्यावर आता अर्जुन म्हणतो हो आणि अजून एक गोष्ट, खांडेकरमध्ये जे कंपनीचं नाव आहे VELLONTT आहे आणि साक्षीच्या रिपोर्टमध्ये VELONT म्हणजे सिंगल लेटर आहे. आता अर्जुन बाकीचे सुद्धा फोन रेकॉर्ड चेक करत असतो, सगळ्यामध्ये आता डबल एल असतो आणि फक्त साक्षीच्या जे कंपनीचं नाव असतं त्यामध्ये एल नाव असतं, फक्त एल नावाचं लेटर असतं. आता अर्जुन म्हणतो सायलीला की आता बघ सगळे जे लोगो आहे ना यामध्ये पिंकिश आहे आणि लेटर सुद्धा डबल आहे एलचं आणि फक्त साक्षीच्या याच्यामध्ये लोगो मरून कलरचा आहे आणि सिंगल एल आहे. तर आता सायली म्हणते पण याचा काय अर्थ होतो? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो याचा एकच अर्थ होतो की साक्षीने जे कोर्टात सबमिट केलंय फोन रेकॉर्ड ते खोटं आहे आणि फेक आहे आणि ती आपल्याला आणि कोर्टाला फसवत आली. ती खुणाच्या रात्री ते रिसॉर्टमध्ये होती पण प्रत्यक्षात, त्यावर आता सायली म्हणते प्रत्यक्षात मात्र ती आश्रमात होती. हे तिच्या खऱ्या रिपोर्ट्समध्ये कळेल ना. त्यावर आता अर्जुन म्हणतो की येस, पण असं कोणतंही रिपोर्ट मॅनेज करणं सोपं नाही आहे. महिपतनी कधी आणि कसं केलं असेल हे आपण शोधून काढूया, पण त्याआधी साक्षीचं खरं लोकेशन कंपनीकडून काढून घेऊया आपण. पुढे तर अर्जुन म्हणतो की मी चैतन्याला मेसेज करतो आणि त्याला सांगतो की पटकन अप्लाय कर म्हणून. पुढे सायली म्हणते अर्जुनला तिचे खरे रिपोर्ट्स आल्यावरती अडकेल ना. तर त्यावर तर अर्जुन म्हणतो नक्की अडकणार, तिचं खरं लोकेशन माहिती पडलं की मग साक्षी सुटणार नाही. त्याच नंतर आता थोड्या वेळात सायली खाली येते आणि प्रतिमाला बघून खूप आनंदी होते आणि म्हणते प्रतिमा आत्या आणि प्रतिमाला मिठी मारते. तर आता सायली विचारते कशा आहात, बरं वाटतंय ना आता? त्यावर आता प्रतिमा म्हणते की हो ग, तू काळजी करू नकोस, मी परत तुला माझ्या घरी यायला लावणार नाही आहे असं अर्ध्या रात्री. आणि ही प्रिया आता मनात विचार करू लागते की जर का यातच वेळ गेला तर कोणाचं लक्ष जायला नको त्या सांडलेल्या तेलाकडे. तर आता सुमन विचारते पण आजची उत्सव मूर्ती कुठे आहे? तर आता पूर्णाजी म्हणतात कल्पनाला, अगं कल्पना त्या अस्मिताला म्हणावं की 5-50 बाया येणाऱ्या नाही आहेत, आपण गृहिणीच आहोत आणि तिला म्हणावं डोहाळे जेवण नाही आहे, फक्त चोरोटीच आहे, जास्त नट्टापट्टा नको. तर कल्पना हो असं म्हणते. पुढे आता सायली म्हणते त्या तयार झाल्याच असतील, मी बघून येते. आणि आता सायली अस्मिताच्या खोलीत जाते तर अस्मिताला बरं नसतं वाटत, अस्मिताला मळमळ होत असतं. तर सायली पटकन तिला पाणी देते आणि म्हणते अस्मिता ताई तुम्हाला बरं नाही वाटत आहे का?
बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? तर अस्मिता हात झटकते सायलीचा आणि म्हणते एवढं काही झालं नाही आहे मला. अगं ते पदर हे सगळं ते नाही जमत आहे मला म्हणून, आणि अति काळजी असल्यासारखं दाखवू नकोस हा. तर सायली म्हणते मी सगळं करून देते तुम्हाला अस्मिता ताई, तुम्ही काळजी नका करू. त्यानंतर आता सायली सगळी तयारी करून देत असते अस्मिताची, आणि आता कल्पनाचं लक्ष जातं सायलीकडे. कल्पना तिथून जात असते खोली बाहेरून. तर आता कल्पना हे सगळं आनंदाने बघत असते, आणि तिथे आता प्रताप सुद्धा येतो. तिथून मग आता कल्पना आवाज देते, अगं अस्मिता झालं का नाही? अगं तिथे सुमनांनी प्रतिमा आल्या सुद्धा. त्यावर आता अस्मिता म्हणते बरं बरं आलोच आम्ही. तर त्यानंतर कल्पना म्हणते बरं बरं लवकर या हा. त्यानंतर थोड्याच वेळात दोघी जणी हॉलमध्ये येतात. तर आता सुमन म्हणते, अगं अस्मिता अभिनंदन, तुझी गोड बातमी कळल्यानंतर आपली भेटच नाही झाली. तर अस्मिता म्हणते तू कॉल केलास, मला मिठाई पाठवली, तेवढं पुरे आहे की? आणि तितक्यात आता अर्जुन सुद्धा येतो खाली. प्रतिमा सुद्धा आता म्हणते अस्मिताला की अस्मिता तू खरंच खूप छान दिसतेस. तर अस्मिता म्हणते थँक्यू प्रतिमा आत्या. आणि आता ही खोटं बोलत असते आणि म्हणते मला स्वतःलाच तयार व्हावं लागलं ना म्हणून थोडा जास्त वेळ लागला. तर आता तिथून अर्जुन बघत असतो आणि म्हणतो इट्स ओके अस्मिताई, आम्हाला असं वाटलं होतं की तू डिलिव्हरीपर्यंत तरी तयार होशीलच, पण त्या मानाने तू जरा लवकरच आली तयार होऊन. तर आता इकडे ही अस्मिता म्हणते गप्प बस हा. तर इकडे आता पूर्णाजी म्हणतात बरं बस झालं आता चोरोटी भरावं लागेल आपल्याला. तर आता सायली म्हणते चल, आणि आता अस्मिता सुद्धा जायला लागते. तर आता ही प्रिया मध्ये तोंड मारते आणि म्हणते अच्छा तुझी लाडकी भावजाई घेऊन जाणार आहे का तुला तिथे? मग मी मध्ये न पडलेलंच बरं. तर आता ही अस्मिता पटकन हात झटकते या सायलीचा आणि म्हणते मला कोणी घेऊन जायची गरज नाही आहे, मी प्रेग्नंट आहे, आजारी नाही आहे, मी माझी जाऊ शकते. तर आता ही प्रिया येते समोर आणि म्हणते चल अस्मिता ये. तर अस्मिता तिथे उभी असते आणि आता कल्पना म्हणते अगं ये बस ना. तर आता बघा अस्मिता चालत असते आणि अस्मिता बसायला जाते, तितक्या तिचा पाय घसरतो आणि अस्मिता आता पडायला लागते. तर सायली मागून अस्मिताला पकडते आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया आता सायलीला बदनाम करते आणि म्हणते सायली हे तूच केलं होतंस ना सगळं डेकोरेशन वगैरे, आणि तेलाचं भांडही तूच आणून ठेवलं होतं. तर आता कल्पना म्हणते आई हो माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळी तयारी नीट केली होती. तर आता ही प्रिया ओरडू लागते आणि म्हणते आता खोटं बोलून गुंडाळू नकोच गोष्ट, तुझ्यामुळे आज अस्मिताचं बाळ गेलं असतं तर. त्यावर आता प्रताप या प्रियाला गप्प बसवतो आणि म्हणतो गप्प बस तन्वी, सायलीला दोष द्यायचा म्हणून तू काही बडबडतीयस का? कोणाचा विश्वास असेल किंवा नसेल, पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे. आणि बघा आता इकडे सायली रडत असते. तर उद्याच्या भागात हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.